नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं MBBS BDची चॉईस फिलिंग कधी सुरू होणार याचं वेळापत्रक नोटीस नंबर 10च्या माध्यमातून आपल्यासाठी ऑलरेडी उपलब्ध झालेलं होतं. या नोटीस नंबर 10मध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे त्यानुसार 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासून 29 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी चॉईस फिलिंगला वेळ देण्यात आलेला आहे. परंतु जे फायनल मेरिट लिस्ट आपल्याला येणं अपेक्षित होतं, जे सीट मॅट्रिक्स आपल्याला येणं अपेक्षित होतं ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आता खरं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्राच्या MBBS BDच्या प्रक्रियेत जर जायचं असेल तर नेमके कॉलेजेस कोणते कोणते उपलब्ध आहेत, साधारण किती सीट्स उपलब्ध आहेत, कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध आहेत, आपला SML किती आहे, आपला कॅटेगरी रँक किती, असे अनेक फॅक्टर मॅटर करत असतात. आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये जर सीट मॅट्रिक्स उपलब्ध नसेल तर मग आपल्याला कॉलेजची लिस्ट प्रॉपर प्रिपेअर करणं, सिक्वेन्स काय असावी याचं सगळं नियोजन करणं थोडंसं कठीण होऊन जातं. यासोबतच आपण बघितलेलं आहे की यावर्षी काही कॉलेजेस हे प्रायव्हेट होत आहेत, म्हणजे त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळणार नाही आहे. मग त्याबद्दलची काय गाईडलाईन सीट मॅट्रिक्समध्ये येते हेही आपल्याला पाहणं तेवढंच आवश्यक आहे. कारण जर आपण हे सगळे कॉलेजेस आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये घेतले, चॉईस फिलिंगमध्ये टाकले आणि उद्या जर अलॉटमेंट आली तर मग स्कॉलरशिप मिळेल का, हा एक फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहू शकतो. तर या संदर्भानं परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. ऑफिशियली सीट मॅट्रिक्स येणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की या सीटमध्ये आपल्याला फार काही महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध होत असतात. प्रामुख्यानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये काही कॉलेजेसच्या सीट्स वाढत आहेत का हे आपल्याला या माध्यमातून ऑफिशियली कळतं. न्यूज तर खूप आलेल्या आहेत. नाशिकच्या 50 सीट्स वाढणार याबद्दलचा व्हिडिओ आम्हीच केलेला आहे. किंवा अजून काही कॉलेजेस नव्याने येऊ शकतात, अहिल्यानगरच्या कॉलेजच्या संदर्भात न्यूज होती. परंतु हे ऑफिशियली येत आहेत का हे कधी कळेल जेव्हा हे सीट मॅट्रिक्समध्ये येईल. म्हणून त्या संदर्भानं आपल्याला सीट मॅट्रिक्स इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस म्हणतो, ज्या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना राऊंडमधनं ॲडमिशन मिळाल्यानंतर कॅटेगरी बेनिफिट मिळतो. मुलींच्या केसमध्ये जनरल कॅटेगरी सोडता सगळ्या मुलींना 10% फीस भरून ॲडमिशन मिळतं. अर्थात त्यांच्याकडे सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी उपलब्ध असावेत. मग या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस म्हणतो, हे नेमके किती उपलब्ध असतील, त्याच्या जागा किती उपलब्ध असतील, कॅटेगरीनुसार त्या किती आहेत हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. परंतु आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ठरवलेलंच आहे की मुलांना, म्हणजे जे होतकरून मेहनती मुलं आहे त्या मुलांना मेरिटवर जे ॲडमिशन्स मिळायचे, त्यांचं करिअर त्यातून उभं राहायचं. काही अंशी त्याला गालबोट लावण्याचं काम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेलं आहे. कारण काही नामांकित चांगल्या संस्थांना प्रायव्हेट कॉलेज होण्याच्या संदर्भानं मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली असल्यामुळं नेमकं ते जेव्हा सीट मॅट्रिक्समध्ये उपलब्ध होतील तर त्याचा रिमार्क काय आहे, म्हणजे ते टाकताना हे आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता बऱ्याचदा आमच्याकडं तर खूप सारे विद्यार्थी एनरोल झालेले आहेत, जो आकडा सांगत नाही पण खूप मुलं एनरोल झालेले आहे. आता ऑब्व्हियसली आमच्याही विद्यार्थ्यांची विचारणं होती की सर आम्हाला अपडेटेड फी स्ट्रक्चरसह कॉलेजची यादी कधी भेटेल. जे बेसिक लास्ट इयरप्रमाणे जे कॉलेजची यादी होती ती आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे. परंतु सीट मॅट्रिक्सनुसार अजून काही जे नवीन कॉलेज येऊ घातलेले आहेत ते या पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार आहे का हे कधी कळेल. तर यासाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स येऊ द्यावं लागतं. आता ऑलरेडी जे आपण पूर्वीपासून ज्या लिस्ट प्रिपेअर केलेल्या असतात, ज्या पालकांपर्यंत शेअर केलेल्या असतात, त्यामध्ये ऑफिशियली BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर किंवा माऊली मेडिकल कॉलेज सुलतानपूर बुलढाणा ह्या कॉलेजचा आपण समावेश केलेला नाही. का? कारण त्याबद्दलचं ऑफिशियली नोटिफिकेशन कुठल्याही सीट सेलनं आतापर्यंत काढलेलं नाही आहे. आणि जर ते येणार असतील तर ते सीट मॅट्रिक्समध्ये यावे लागतील, म्हणजे ते विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगमध्ये पण भरता येतील. म्हणून हे सगळे जे कॉलेजेस आहेत याबद्दलची परिपूर्ण माहिती आपल्याला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून उपलब्ध होते. आणि बऱ्याचदा आपण हे खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील की एक्सपेक्टेड कट ऑफ काय, ह्या कॅटेगरीचा इतक्या मार्कापर्यंत मुलगा लागेल. तर हे अगदीच म्हणजे असं काहीच कामच नाही असं म्हणता नाही येणार. काही अंशी ते मिळतं जुळतं असू शकेल, परंतु जोपर्यंत सीट मॅट्रिक्स उपलब्ध होत नाही तोपर्यंत ऑथेंटिक पद्धतीनं काहीही कमेंट करणं या संदर्भानं थोडंसं गैरसोयीचं होतं. त्यामुळं अशा पद्धतीचे एक्सपेक्टेड कट ऑफचे आपले कुठलेही व्हिडिओ तुम्हाला भेटले नसतील.
आणि जे ज्याला आधार नाही किंवा ज्याला बेस नाही असे व्हिडिओ मी नॉर्मली करत नाही. आता जे सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध होईल या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकूण सगळे कॉलेजेस किती उपलब्ध होतील त्याची यादी आपल्याला उपलब्ध होत असते. कॅटेगरी वाईज सीट्स किती उपलब्ध होत आहेत तेही आपल्याला उपलब्ध होत असतं. नवीन किती कॉलेजेस येत आहेत तेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळ्यात इम्पॉर्टंट कोणत्या कॉलेजला स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध नसेल तेही आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग जर आपली पेईंग कॅपॅसिटी नसेल तर असे कॉलेजेस वगळून आपल्याला त्या ठिकाणी जे तर आपली प्रायोरिटी लिस्ट सेट करता येईल आणि मग त्या माध्यमातून आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये जाता येईल. खरं म्हणजे CET-CELच्या माध्यमातून चॉईस फिलिंगसाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. 26 तारखेला म्हणजे उद्यापासून ही चॉईस फिलिंग सुरू होते. 29 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ आहे. तर ओव्हरऑल जे आपले व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना मी नक्की सांगेल, लगेचच कॉलेजेस भरायची घाई करू नका. पहिले आपण व्यवस्थित आपली प्रायोरिटी लिस्ट सेट केली पाहिजे. पीसफुली शांततेत आपण हे सगळे कॉलेजेस भरले पाहिजे. अर्थात सिक्वेन्स काय असावी हे आपला चॉईस आहे किंवा आपण जर कुणाकडे एनरोल केलेलं असेल तर त्यांच्या मदतीने तुम्ही चॉईस लिस्ट घेऊ शकता. परंतु लगेचच आता चॉईस फिलिंग सुरू झाली आणि लगेच फटाफट भरून टाका अशी गडबड करू नका. कारण यावर्षी हे जे काय कॉलेजेस आपण भरतो हे भरत असताना 2-3 महत्त्वाचे पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहावे लागतील. एक तुमचा SML काय आहे, दुसरा तुमचा कॅटेगरी रँक काय आहे, तिसरा तुम्ही जे कॉलेजेस भरतायत तर भरत असताना तुम्ही कोणते कॉलेजेसला प्रायोरिटी देत आहेत, तुमचं स्कोअर काय आहे, त्यानंतर ज्या ठिकाणी स्कॉलरशिप बेनिफिट नसेल ते कॉलेजेस आपण भरायचे की नाही भरायचे असे सगळे विषय त्या ठिकाणी येऊ शकतात. सो केअरफुली तुम्ही हे सगळं करावं. आणि एक फार इम्पॉर्टंट विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर कन्वर्टेड आलेलं आहे. म्हणजे कदाचित ते रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील परंतु डॉक्युमेंटची उपलब्धता नसल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आता ओपनमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला हाही विचार करावा लागणार आता की आपण चॉईस फिलिंग करत असताना जर आपण ओपनमध्ये जाणार असू तर आपल्याला ओपनची फीस भरावी लागेल. मग ती आपली कॅपॅसिटी आहे का हेही तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल. अजून एक इम्पॉर्टंट विषय तुम्हाला सांगतो. काही मेरिट लिस्टवर जी आलेली होती आता जी काल आलेली होती आपल्यासाठी तर त्या लिस्टमध्ये बऱ्याचशा नावाच्या समोर डॉलरचं सिम्बॉल होता. तर बऱ्याचदा या संदर्भानं सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते मला की सर नेमकं काय आहे. तर त्या ठिकाणी क्लिअरली लिहिलेलं आहे खाली प्रत्येक पेजच्या शेवटी की डॉलरचा सिम्बॉल म्हणजे तुमची जी क्युरी होती ती पेंडिंग होती, तुम्ही ती अपडेट केलेली नव्हती. आता परत एकदा जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा नेमकं आपलं काय स्टेटस राहील हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप सारे फॅक्टर यावर्षी CET-CELनं जे तर नव्यानं उभे केलेत विद्यार्थ्यांपुढं, म्हणजे आव्हानच म्हणायला पाहिजे त्यांना. कारण यापूर्वी असं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्वी व्हायचं नाही. अगदी 2021पर्यंत फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं परंतु त्यावेळेची स्थिती अजूनच बिकट होती. कारण तेव्हा रजिस्ट्रेशन एकदाच व्हायचे, व्हेरिफिकेशन लगेचच व्हायचं आणि चॉईस फिलिंग ही एकदाच व्हायची. परत प्रत्येक राऊंडला ती चॉईस फिलिंग त्यावेळेस व्हायची नाही. त्यामुळे ज्या मुलांची पहिल्या राऊंडमध्ये जर संधी हुकली की ती हुकलीच, पुढे त्याला ती परत रेक्टिफाय करणं किंवा ती दुरुस्त करायची संधी भेटत नव्हती. खऱ्या अर्थाने जे नवीन बदल आहे प्रत्येक राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंगची संधी असते तो चांगलाच आहे. परंतु जर डॉक्युमेंटमुळे जर आपण ओपनमध्ये जात असू तर परत तुम्हाला विचार करण्याचा विषय आहे त्या ठिकाणी की आता आपण कॉलेजेस कसे भरले पाहिजे किंवा मग याला पर्याय काय की आता समजा एखाद्याला MBBS मिळू शकतं, तो मुलगी असेल समजा उदाहरणार्थ, पण डॉक्युमेंटच्या पूर्तता झाली नाही किंवा रिझर्व कॅटेगरीची मुलगी आहे, डॉक्युमेंटची पूर्तता झालेली नाही, आज तुम्हाला कन्वर्टेड केलं आहे ओपनमध्ये, मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार का हा एक प्रश्न कायमस्वरूपी अनुत्तरित आज तरी आहे. आता याबद्दल सुद्धा खूप सारे पालकांचे आम्हाला फोन होते. काल जेव्हा लिस्ट आली प्रोविजनल रिवाइज लिस्ट जेव्हा आली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्वर्टेड केलं आहे, म्हणजे जनरलमध्ये टाकल्यासारखा पार्ट येतो. तर त्या विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात. अर्थात त्यांना आम्ही हा सजेशन दिला की तुम्ही तुमच्या ज्या क्युरी आहे त्या अपडेट करा. जिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही रिसिप्ट टाकलेली ती व्हॅलिडिटी उपलब्ध करा, ती अपडेट करा. का ते सगळं अपडेट केल्यानंतर कदाचित तुमचं फायनल जेव्हा मेरिट लिस्ट येईल तेव्हा कदाचित तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल आणि मग तुम्हाला ॲडमिशनचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की खूप सारे प्रश्न अनुत्तरित आहेत परंतु तरीही CET-CELच्या माध्यमातून फायनल मेरिट लिस्ट आज रात्री उशिरा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. निश्चितपणे लिस्ट आल्यानंतर पहिले आपला स्टेटस चेक करा, आपण कोणत्या कॅटेगरीचा आहोत ती बरोबर आहेत का, आपलं ॲडिशनल रिझर्वेशन असेल तर ते बरोबर आहे का
हे सगळं काळजीपूर्वक पहा. आता त्याच्यानंतर राहिला प्रश्न MBBS BDSच्या चॉईस फिलिंगचा. त्याबद्दलचा सिस्टमॅटिक जेव्हा उपलब्ध होईल निश्चितपणे त्याचा व्हिडिओ आम्ही नक्की करू, परंतु तुर्तास याचे डिटेल काही उपलब्ध नसल्यामुळं आणि त्यामुळं आपण याच्याबद्दलचा व्हिडिओ केलेला नाही आहे. अर्थात SMLनुसार किती SMLपर्यंत ॲडमिशन मिळेल, काय रँकपर्यंत ॲडमिशन मिळेल याचा काही ठिकाणी इनडायरेक्टली उल्लेख केलेला आहे. अर्थात त्याला लास्ट इयरचा बेस होता, परंतु यावर्षी आत्तापर्यंत तशा पद्धतीचे व्हिडिओ केलेले नाही आहे. जर फायनल मेरिट लिस्ट आली तर त्या SMLनुसार त्या कॅटेगरीनुसार काही अंशी जर पॉसिबल झालं, वेळेनं परमिट केलं तर निश्चितपणे तसाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल. तुर्तास प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपले डिटेल्स नक्की परत एकदा फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपले डिटेल्स नक्की चेक करा. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर साधारण किती कॉलेजेस उपलब्ध होत आहेत ते सगळं तुम्हाला मी नक्की शेअर करेल. आमचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स अजूनही आलेलं नाही आहे. जसंही ते उपलब्ध होईल तुम्हाला त्याबद्दलची ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.